हाय हॅलो नमस्कार, मी सायली पिसाळ स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि कंटिन्यू येणारा एक कमेंट्स म्हणजे ताई फौजींची पोस्टिंग कुठे आली, फौजींची पोस्टिंग कुठे आली, तुला आता सोबत राहायला भेटेल का किंवा कसं. तर मी एवढं तर नक्की सांगेन, ही माझी फर्स्ट आणि लास्ट क्वार्टर लाईफ आहे आणि फौजींची पोस्टिंग कुठे आली हे व्हिडिओच्या शेवटला सांगेन. तर चला आपल्या रुटीनला सुरुवात करूयात. आता तुम्ही माझी ज्या केसांची हेअर लेंथ आहे ना ती बघू शकता. तुम्ही माझे व्लॉग गेल्या खूप दिवसापासून बघत आहात, त्यामध्ये हे माझ्या हेअर ऑइलची लेंथ आणि आत्ताच्या हेअर ऑइल यूज केल्यानंतरची लेंथ यामध्ये किती फरक आहे ना तेही दिसत असेल. त्यासोबत तुम्हाला माझ्या केसांची डेन्सिटीही दिसत असेल आणि केस किती दाट दिसत आहेत, त्यासोबत सिल्की आणि शायनी दिसत आहेत हेही दिसत असेल. तर चला आज मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट माझ्या पद्धतीने जशी एक्सप्लेन करायला येईल तशी मी एक्सप्लेन करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि ही क्वार्टरचा प्रत्येक कोपरा मी खूप माझ्या मनापासून सजवलेला आहे. अगदी जायची वेळ आली, पोस्टिंग यायला 3 ते 4 महिने बाकी होते, तरीही माझी क्वार्टर सजवण्याचं काम चालूच होतं. तुम्ही लांबूनही केस बघू शकता, अगदी कंबर लेंथला आलेले आहेत, जे की माझी हेअर लेंथ शोल्डर लेवलला होती. हा जवळजवळ 6 ते 7 महिन्यांचा रिझल्ट आहे आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघतच आहात, त्यामुळे तुम्हाला माझा रिझल्ट जो आहे ना तो माहीतच आहे. मी केव्हापासून माझे केस दाखवते आणि आज माझे केस केव्हा कुठपर्यंत आलेले आहेत. ही एअर लेंथ होणं सोपं नाही. बाहेरील इंटेकसोबत इंटरनल इंटेक्स म्हणजे तुम्ही आहारामध्ये काय घेताय ह्याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात मेन म्हणजे जास्त पाणी प्या, त्यामुळे स्किन आणि हेअर हेल्दी राहतात. आणि ग्रीन व्हेजिटेबल्स म्हणजे कस्टमर्सचं कसं असतं असं तसं, पण मी ह्या आधीही खूप वेळा सांगितलेलं आहे. बाहेरील इंटेकसोबत म्हणजेच तुम्ही हेअर ऑइल कोणतं यूज करता, शॅम्पू कोणतं यूज करता, ते किती केमिकल फ्री आहेत, यासोबत तुम्ही काय खाता हेही महत्त्वाचं आहे. आता मी तुम्हाला जवळून माझी हेअर लेंथ दाखवत आहे. आता तुम्ही बघू शकता माझ्या केसांची घनता, माझी केस किती जाड दिसत आहेत, किती घट्ट दिसत आहे. कंगवाही त्या केसांमध्ये पूर्ण बसत नाही. माझे केस खूप गळत होते, खूप म्हणजे बंगालचं पाणी खूप डेंजर आहे. केस खूप गळतात आणि केस किती सिल्की आणि शायनी दिसत आहेत ना तेही बघू शकता. कारण सिल्की आणि शायनी केस करायला तुम्हाला कुठल्या तरी केमिकल ट्रीटमेंट्स करायला लागतात. आता त्याही केमिकल ट्रीटमेंट्स करायची गरज नाही. तुम्ही फक्त केस बघा, मी अशी वर हे करूनही दाखवते, त्यामुळे तुम्हाला त्याचा सिल्कीपणा, त्याची डेन्सिटी आणि त्याची शायनिंग किती आहे ना तेही दिसेल. आता वरून दाखवलं, आता खालची लेंथ बघा. माझा व्ही कट असल्यामुळे तुम्हाला माझे केस व्हीमध्ये दिसतील, पण जे मधला सेक्शन आहे ना त्याची लेंथ बघा, जी की किती खाली आलेली आहे. मी म्हटलं ना, शोल्डर लेवलपासून कंबर लेवलला लेंथ येणं सोपं काम नाही आहे, याला खूप एफर्ट्स घ्यायला लागतात. आणि ही माझी जी सगळी कमाल आहे ना ती माझ्या हेअर ऑइलची आहे. आता तुम्ही जवळूनही केस बघा, लांबूनही बघा, जसं मला दाखवायला पॉसिबल होतं आहे ना तसं मी तुम्हाला नक्कीच दाखवते आहे. केस खूप माझे सुंदर झालेले आहेत. मी कुठेही जाऊ दे मला सगळे म्हणतात, आता केस खूप छान झालेले आहेत. अगदी कॅम्पमध्ये जाऊ दे किंवा गावाला कुठेही जाऊ दे, आता केस कट करू नको, केस खूप छान झालेले आहेत, दिसतही छान आहेत, त्याची लेंथही छान झालेली आहे, त्यासोबत केस जाडही दिसत आहे. तर चला मी तुम्हाला आता यामधल्या बारीक बारीक गोष्टी जेवढ्या माझ्याच्याने दाखवल्या येतील तेवढ्या दाखवण्याचा प्रयत्न करते. सगळ्यात मेन असतं म्हणजे बेबी हेअर. जर तुम्हाला टक्कल वगैरे पडायचे चान्सेस असतील तर बेबी हेअर्स हे खूप महत्त्वाचे असतात. बेबी हेअर्सने टक्कल पडत नाहीत. तुम्ही माझे बेबी हेअर्स बघू शकता. आपला हेअर ऑइलचे सगळ्यात फर्स्ट आहे ते म्हणजे बेबी हेअर्स, त्याने बेबी हेअर्स येतात, जे की मी आता तुम्हाला दाखवतच आहेत. म्हणजे बेबी हेअर्स म्हणजे छोटे छोटे केस, ज्याला बेबी हेअर्स येतात त्याला टक्कल पडत नाही. म्हणजे हे छोटे केस आहेत ना तो लवकर कवर करून घेतो. आता माझ्या या साईडला आहे ना जन्मल्यापासूनच थोडेसे पुढे कमी केस आहेत, पण ते बेबी हेअर्सने पूर्णपणे कवर केलेले आहेत, जे की मी तुम्हाला जवळूनही दाखवू शकते. आता तिथे टक्कल हा विषय दिसतच नाही. 4 हेअर लाईनला तिथे केस आलेले आहेत. त्यासोबत तुम्ही खालीही बघू शकता, सगळं काळं काळं दिसते, म्हणजे हे जे आहेत ना ते बेबी हेअर्स आहेत. आणि जर कानाची लाईन बघितली
तर तिथेही तुम्हाला बेबी हेअर्स दिसत असतील. डिलेव्हरीनंतर खूप हेअरफॉल होतो, जो की नॉर्मल आहे, म्हणजे सगळ्यांनाच होतो. त्यानंतर टक्कल पडणे, कोंडा होणे केसात, केस रहाट बनणे, कोणतंही प्रॉब्लेम असू द्या, तुम्ही आपलं हे हेअर ऑइल आणि हे शॅम्पू यूज करा. तुम्हाला 15 दिवसामध्ये रिझल्ट भेटेल आणि तुम्ही चांगल्या गोष्टीही इनटेक करा, जेणेकरून तुम्हाला रिझल्ट अजून लवकर भेटेल. आणि जर तुम्हाला हे आपलं हेअर ऑइल ऑर्डर करायचं असेल तर दिलेल्या नंबरला मेसेज करा व्हॉट्सअपला. कॅश ऑन डिलेवरी अवेलेबल नाही आहे आणि फ्रॉडचा तर विषयच नाही, कारण सायलीज हर्बल हे माझं ओन प्रोडक्ट आहे, हे माझं ओन ब्रँड आहे. तर चला, तुम्हाला ज्या गोष्टीची आतुरता आहे ती पाहूया. किंवा थोडेसे महिनेही म्हणूयात राहिलेले आहेत. मार्च एप्रिल पर्यंत सगळे आउट होतात. थोडंसं पुढं मागं होऊ शकतं, पण ही क्वार्टर मी खूप मनापासून सजवलेली आहे. यातला प्रत्येक काना कोपरा मी माझ्या मनापासून सजवलेला आहे. म्हणजे क्वार्टर्स आहे किंवा 3 वर्ष राहायचंय किंवा 4 वर्ष राहायचंय असं म्हणून कोणतीच गोष्ट सजवली नाही. इथे ही माझी ड्रीम प्लेस होती. आता याच्या पुढे मी भरपूर वेळा जाईन किंवा जाणार पण नाही, पण ही माझी फर्स्ट क्वार्टर लाईफ होती आणि कदाचित हीच लास्ट पण क्वार्टर लाईफ असेल, कारण नंतरच्या ठिकाणी आम्ही बाहेर रूम घेणार आहोत. म्हणजे म्हणतो ना आपण सिव्हिल रूम घेणार आहोत, कारण तिथे क्वार्टर्सला खूप वेटिंग आहेत. सो आणि तिथे बाहेर रूम ही अलाउड आहेत, म्हणजे बाहेर रूम घेऊन राहणं पण अलाउड आहे, कारण क्वार्टर्सला वेटिंग आहेत. सो मला नाही वाटत आम्हाला लवकर तिथे क्वार्टर्स भेटेल म्हणून. त्यामुळे ही माझी पहिली आणि शेवटची क्वार्टर लाईफ आहे. छान माझ्या इथल्या मेमोरीज आहेत. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या की श्रीचं प्रत्येक गोष्ट इथे झालेली आहे. प्रत्येक गोष्ट म्हणजे त्याचं पहिलं रांगणं, त्याच्यानंतर पालतं पडणं, पहिलं पाऊल, पहिला त्रास, पहिला बोललेला शब्द आई, तो हा सगळा ह्या क्वार्टर मधले आहेत. आणि मला श्रीही इथेच भेटला. माझी इथली खूप मेमोरी छान होती. आणि राहिला प्रश्न, आता पोस्टिंग कुठं आलेली आहे, मला सोबत जायला भेटेल का नाही भेटणार, तर येस, मला सोबत जायला भेटणार आहे. आमची पोस्टिंग एकदम भारी आलेली आहे, म्हणजे एकदम ऑफिसची पोस्टिंग आलेली आहे. खूप टेन्शन होतं की पोस्टिंग कशी येईल कशी नाही येणार. एकदम भारी पोस्टिंग आली आमची. लखनौ, उत्तर प्रदेशला आमची पोस्टिंग आलेली आहे, लखनौ ठिकाणी. तिथे क्वार्टर्सला खूप वेटिंग आहे, त्यामुळे सिव्हिल रूम्स अलाउड आहेत, ज्या की आम्ही घेणार आहेत. खाली सोडू तुला, डान्स करायची आहे तुला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मस्त ऑफिस पोस्टिंग आहे, सॅटर्डे संडे ऑफ भेटणार आहे. त्यानंतर येणारे प्रत्येक GHRA ची ही सुट्टी भेटणार आहे. फक्त एकच गोष्ट आहे, इथे आम्हाला महिन्यातनं 1-2.5 महिने, वर्षातनं 2.5 महिने सुट्टी भेटत होती, तिथे फक्त 1 महिना सुट्टी भेटणार आहे घरी जाण्यासाठी. आले 1च महिना सुट्टी भेटणार आहे, एवढाच आहे. पण आमची पोस्टिंग एकदम एकदम भारी आलेली आहे आणि मी त्या पोस्टिंगच्या रिलेटेड खूप हॅप्पी आहे. आता आम्ही क्वार्टर लाईफ मस्त एन्जॉय केली. आता नेक्स्ट पोस्टिंगची सिव्हिल लाईफ एन्जॉय करणार आहे. आमचा क्वार्टरला नंबर लागल्यानंतर आम्ही आतमध्ये क्वार्टर्सला पण जाणार आहे. तो पुढचा प्रश्न आहे. पण सगळ्यांना टेन्शन होतं ना, आमची पोस्टिंग तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने चांगली आलेली आहे. कारण पोस्टिंगचं खूप टेन्शन होतं, कशी येते कसं नाही, कारण असं असतं ना, एक हार्ड एक प्लेन, एक हार्ड एक प्लेन. सो प्लेनच पोस्टिंग आली, एकदम भारी आलेली आहे. कॅपिटल ऑफ UP, उत्तर प्रदेशची कॅपिटल लखनौ या ठिकाणी आलेली आहे. आणि हे मी डिक्लेअर केलेलं आहे. आणि मला आता 2-3 दिवसापूर्वी पोस्टिंग आलेली, म्हणजे कुठं आली ते समजलं. बाकी सगळ्यांच्या डिक्लेअर झाल्या होत्या, पण आमच्या यांचा स्पेशल कोर्स असल्यामुळे यांची पोस्टिंग बाकी होती, जी की तीही आता डिक्लेअर झालेली आहे. आम्ही खूप हॅप्पी आहोत, सगळेच हॅप्पी आहोत. तर चला, मला चल म्हणतोय, तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलला कनेक्ट राहा. बाय कर, बाय.